उन्हाळा सुरू झालाय आणि थंडगार कुल्फी खायला कोणाला आवडत नाही. पण आज आपण बाजारात मिळते तशीच घरातच 1 लिटर दुधापासून घट्ट आणि दाणेदार मलाई कुल्फी कशी तयार होते ते पाहणार आहोत. तेही अगदी कमी साहित्यात एकदम ठेलेवाली कुल्फी तयार होते. नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या स्वयंपाकघरात. चला तर आता रेसिपी पाहूया. चला तर आता कुल्फीसाठी काय काय लागते पाहू. इथं मी 1 लिटर दूध घेतलेलं आहे, फुल क्रीम आहे आणि थोडंसं 1 चमचा थोडंसं पाणी घातलेलं आहे. मग दूध वतून घेतलेलं आहे. असं कढईत नाही तर पसरट भांड्यात घ्यायचे म्हणजे दूध लवकर आटतं. चला तर आपण आता तापत ठेवूया. इथे मी आता दूध तापत ठेवलेलं आहे. गॅसची फ्लेम फुल ठेवायची. आता दूध उकळते तोपर्यंत आपण इथे मी 8-9 बदाम आणि 8-9 काजू घेतलेले आहेत. थोडंसं भिजत घातलेलं आहे. इथे मी बदाम सोलून घेतलेले आहेत. थोडा वेळ भिजत घातलं ना त्याचे साल निघते. आता याला एकदम बारीक पेस्टही करायची नाही, थोडं दरदर मी मिक्सरला लावून घेणार आहे. दूध उकळलेलं आहे, हे पहा. दूध उकळले सतत हलवत राहायचे. असे हे जी कडेला शाई येते ना ते सगळी अशी काढून आतमध्ये घालायची आहे, म्हणजे आपली कुल्फी जी आहे एकदम रवाळ आणि छान बनते. ही शाई कडेला सुकून द्यायची नाही, असे सारखे काढून आतमध्ये लावायचे आहे. यामध्ये मी जास्त वेळ गॅस वापरू नये, आपल्याला जास्त वेळ लागतो दूध आटवायला, त्यामुळे काही इन्ग्रेडियंट्स टाकणार आहे, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पहा. इथे आता मी एक भांडं चढवलेलं आहे, हे पहा. 4 ते 5 चमचे साखर आहे. तुम्हाला जेवढं गोड आवडेल तेवढं तुम्ही करू शकता. आणि अशी पसरून घ्यायची आहे. आता बिलकुल याला हलवायचे नाही, अशी साखर थोडी विरघळून द्यायची आहे. गॅसची फ्लेम मी कमी ठेवलेली आहे. हे पहा, साखर थोडी आता मेल्ट व्हायला लागलेली आहे. बिलकुल याला आता हलवायची नाही आहे. थोडी अजून मेल्ट झाली ना मग हलवायची. हे पहा, आता मेल्ट व्हायला लागलेले आहे. आता हलवायचे आहे याला. साखर कॅरेमलाइज करून घ्यायची म्हणजे कुल्फीला छान चव येते. फक्त गोल्डन कलर करायचा आहे आपल्याला याचा. हे पहा, छान गोल्डन कलर ही आलेला आहे आणि साखरही विरघळलेली आहे. आता याच्यात घालून घ्यायचं आहे. हे पहा, दूध उतू जातं बरं का याने. दूध उडेल अंगावरती, काळजीपूर्वक करा. एका हातानं घालून हलवत जायचं आहे. थोड्या गाठी होतात पण ते नंतर दूध हे होईल ना तसं विरघळतं. इथे आता काही केसरच्या काड्या मी घेतलेल्या आहेत, 8-10 आहेत आणि हे मिक्सरला बारीक करून घेतलेलं पेस्ट आहे. हेही घालून मिक्स करून घ्यायचं आहे. आता खास टिप्स सांगणार आहे की दूध लवकर आपलं म्हणजे जास्त आटवायला लागत नाही. हे पहा, मी कमीच आटवून घेतलेलं आहे. फुल क्रीम दूध घ्यायचे, पाणी जास्त घालायचं नाही. 1 चमचा मी पाणी घातलेलं आहे. इथे आता खास टिप्स पाहूया. मी दूध थोडंसं काढून ठेवलेलं कॉर्नफ्लॉवर घ्यायचं आहे, याने दूध लवकरच घट्ट होते. आणि मिल्क पावडर घ्यायची आहे. मिल्क पावडर 4 चमचे घालणार आहे. तुम्हाला जर मिल्क पावडरच फक्त घालायचे असेल ना तर तुम्ही 6 चमचे मिल्क पावडरही घेऊ शकता. आणि आता मिक्स करायचं आहे, गाठी होऊन द्यायच्या नाहीत. हे पहा, मी एकदम स्मूथची पेस्ट बनवून घेतलेली आहे. अशी बनवून घ्यायची. चला तर आता ही पेस्ट बनवून घेतलेली आहे ना ती याच्यात घालून घेऊया. याने दूध लवकरच घट्ट येते, घट्टसरपणा एकदम लवकर येतो आणि आपली मलाईदार कुल्फी तयार होते आणि जास्त वेळही लागत नाही, प्लस गॅसची बचत होते. अजून याला थोडं आपण आटवून घ्यायचं आहे. आता आपण हे जे कॉर्नफ्लॉवर आणि मिल्क पावडर घातलेले आहे ना तेही एक जीव चांगला आता हे झालं पाहिजे. आता 1/2 चमचा विलायची पावडर टाकलेली आहे, तेही व्यवस्थित मिक्स करून घ्यायची. कडेला शाई अजिबात जमून द्यायची नाही, नाहीतर ते सुकल्यानंतर निघत नाही पुन्हा. हे पहा, मलाई याला खूप छान आलेले आहे. तर हे पहा, एकदम टेक्स्चर छान आलेलं आहे. असं आलं पाहिजे एकदम रवाळ. हे पहा, असं झालेलं आहे. हे पहा, आता तयार झालेलं आहे. तयार झालेलं कसं ओळखायचं तेही सांगते. हे पहा, मागं असं केलं ना असं उठतं. हे पहा, हे असं मग समजायचं की तयार झालेलं आहे. तर आता मी गॅस बंद केलेला आहे. थंड झाल्यानंतर याला आता मिक्सरला वाटून घेणार आहोत, फिरवून घ्यायचं आहे.
हे पहा आता थंड झालेलं आहे. याला आता आपण मिक्सरमध्ये थोडं थोडं फिरवून घ्यायचं आहे. जास्तही फिरवायचं नाही. चला तर आता हे फिरवून घेते. हे पहा मी आता फिरवून घेतले. जास्त फिरवायचं नाही, फक्त प्लस मोडवर जर तुम्ही चालू बंद केलं नाही 1-2दा तरी चालेल. मी इथे आता एक कुल्फी मोल्ड घेतलेला आहे. याच्यात आता आपण घालून घेऊया. जास्त गच्चही भरायचे नाही. हे पहा मी कुल्फी मोडमध्ये टाकलेलं आहे आणि उरलेलं डब्यात एका काढलेलं आहे. तुमच्याजवळ नसेल तर डब्यातही घालू शकता. आणि याला 4 ते 5 तास फ्रीजरमध्ये ठेवायचं आहे. आणि याला कॉईल पेपर लावायचा आहे, म्हणजे आईस जमत नाही याच्यात. याला रबर लावून घ्यायचं आहे. तर आता याला फ्रीजरमध्ये ठेवायचे ते 4 ते 5 तास किंवा रात्रभरी ठेवू शकता. हे पहा 5 ते 6 तास मी फ्रीजरमध्ये ठेवलेलं. फ्रीजरमध्येच ठेवायचे, खूप छान बनतात. हे पहा खूप छान बनतात. एकदम दाणेदार, एकदम चांगल्या कुल्फ्या तयार होतात. अशाच आता आपण बघूया काढून. हे पहा हेही निघलेले आहे. अशाच काढून घ्यायच्या सर्व. आता आपण डब्यात केलेले दाखवते तुम्हाला. हे पहा, हे पहा आपण कॉईल पेपर लावलेला, त्याच्यामुळे आईस बिलकुल जमलेलं नाही. याला थोडं असं प्रेस करायचे हाताने. आणि जर हाताने प्रेस करायला हे वाटत असेल तर असं पाणी घेऊन थोडा वेळ पाण्यात ठेवायचं. खालून आपोआप ते सुटतं. हे पहा याच्यात आपण स्टिक लावलेली नाही, त्याच्यामुळे काय करायचं, एक चाकू असा घालायचा आहे आणि असं फिरवून काढत जायचं. असं फिरवून काढायचं आहे. हे पहा दाणेदार एकदम छान कुल्फी तयार झालेली आहे. खूप छान बनते. मुलांना जरी द्यायचे असेल तर खूप छान उपाय आहे हा. असे बनवून पहा. याला कट करूनही खाऊ शकता. अशी कट करून घ्यायचे आहे. हे पहा खूप छान बनते. हे पहा हेही आपली तयार झालेली आहे. हे पहा आपली नॅचरल आणि मलाईदार कुल्फी तयार आहे. किती सॉफ्ट आणि दाणेदार झाले बघा. तुम्हीही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि कशी वाटली ते कमेंट्समध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.